प्रथम आपल्याला सर्वांना विजयादशमी निमित्त व दसऱ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आज बाबांची फार आठवण येते आणि आठवण येत असताना आज आपण बाबांना जिथे दफन केलं त्या ठिकाणा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण उभा आहोत। बाबा जाऊन आज 1.5 वर्ष पूर्ण होत आली, परंतु त्यांच्या आठवणीने आणि त्यांच्या मार्गदर्शनानं एक वेगवेगळ्या संदेशाने त्यांचं स्वप्न जे होतं, पैसे बिना जगा आणि माणसाला माणूस जगवा, पैसे बिना जगताना आणि माणसाचं दुःख कमी करताना हा संघर्ष होत आहे। परंतु महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये 28 राज्यामध्ये त्यांचं स्वप्न घेऊन जात असताना आज लाखो लोकांना गरिबीमुक्त आणि त्यांची भीतीमुक्त जीवन असं एक वेगळा संदेश घेऊन काम करत असताना हजारो लाखो कुटुंबांना गरिबीतून मुक्त करण्यात आपल्याला यश आले। परंतु आज आपल्या पुढं बोलताना मन भरून येत आहे। त्याचं कारण असं आहे की आज आपण इथं पाहत आहात, बाबांना इथं दफन केलं आहे, परंतु या ठिकाणं त्यांना झाडांची फार आवड होते। त्यांनी ते गेले, परंतु आम्ही झाडं त्यांच्या आजूबाजूला लावण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणं बघा, तिथं पपईचं झाड आहे, तिथं नारळाचं झाड आहे। बाबांनी त्याच्या पलीकडं जे लिंबूचं झाड दिसत आहे ते लिंबूचं झाड बाबांनी लावलेलं आहे स्वतः। आपल्याला सांगायचं झालं तर या ठिकाणं तिकडं दाखवा, ते पेरूचं झाड आहे ते स्वतः बाबांनी लावलेलं आहे। वर आवळ्याचं झाड आहे ते देखील त्यांनी स्वतःच लावलेलं आहे। आंब्याची झाडं आहेत, इथं डाळिंबाची झाडं आहेत, वेगवेगळी फुलांची झाडं आहेत। परंतु हे आपल्याला का दर्शवत आहे आणि आपल्याला का हे सांगत आहे? बाबा जाईल तिथं आमचे, मला जसं कळतं आहे तसं 9वी पर्यंत 14 शाळा बदलल्या, गरिबीपायी गाव 46 गाव भिक्षा मागून खाल्ले त्यांच्या सगळं। परंतु आपल्याला सांगायचाच इच्छित विषय ह्याच्यासाठी आहे की ते जिथे जातील त्या ठिकाणं आमचं जिथं पाल असेल त्या ठिकाणं ते 2-3 झाडं लावायचे आणि ते झाडं मोठे करायचे। आज आम्ही या ठिकाणं राहायला आलो आणि नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं, निसर्गामध्ये देवता आहे। जो व्यक्ती निसर्ग जपेल, जो व्यक्ती झाडं जपेल, जो व्यक्ती झाडाची पूजा करेल, तो व्यक्ती त्या कुटुंबाला आणि त्या घराला काही कमी पडणार नाही, असं त्यांचं स्वप्न होतं। हे का विषय असायचा तर पारधी समाज हा आदिवासी आणि पारधी हा निसर्गपूजक आहे, निसर्गाच्या जवळीक राहणारा, निसर्गाच्या सानिध्यात राहणारा। तो जंगलामध्ये शिकारीवर आपलं जीवन गुजारण करत होता। परंतु आज आदिवासी पारधी समाजावर अत्यंत दयनीय आणि बिकट परिस्थिती आलेली आहे। सदर विषयातून शासनानं त्यांच्याकडं लक्ष देणं काळाची गरज आहे। परंतु आज हे दिवस नाही बोलण्याचा, आज बाबांच्या आठवणीमध्ये डोळे आणि कंठ भरून येत आहे। परंतु त्यांनी दिलेलं स्वप्न, त्यांनी दाखवलेला मार्ग आणि त्यांनी दिलेला दिशा, त्या विषयावर काम करताना आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतातील आदिवासींना आणि आदिवासी कुटुंबाचे डोळ्याचे आसू पुसण्यासाठी त्यांच्या आशीर्वादानं मला ताकद मिळत असते। आणि म्हणून दर आठवड्याला आम्ही त्यांच्या एक नवीन विषय म्हणून एक नवीन झाड लावण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आम्ही मुद्दामन या ठिकाणं तुम्हाला दावलं, या ठिकाणं सर्व झाडं जी आहेत हे सर्व झाडं रंगीबेरंगी सगळे वेगवेगळे फळांची झाडं त्यांचे स्वप्न होतं, त्या स्वरूपाचं स्वप्न आम्ही साकार करण्याचा प्रयत्न केला। या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जर प्रत्येक आदिवासी, प्रत्येक गरिबानं, प्रत्येक बंगल्यावाल्यानं, प्रत्येक कॉन्क्रीटी जंगलातील व्यक्तीनं जर झाडाचं पूजा केली आणि झाडाचं रक्षण केलं तर भयानक चांगल्या रीतीने जंगल तयार होईल आणि त्या ठिकाणी पौष्टिक असं वातावरण होईल। या ठिकाणं जे अतिवृष्टी होत आहे अशा अतिवृष्टीला सामोरं जावं लागणार नाही असं वाटतं। मी जास्त विषयाला हे करणार नाही, परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला पुढचा काळ सुखाचा, समृद्धीचा, आनंदीचा जाईल अशा स्वरूपाची विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो।